गणपती बाप्पा मोरया. या राईडला चंद्रकांतकडे नवीन ग्लव्ज आहेत. अजून 2 वर्ष मॅक्स एअरपोर्ट चालू होऊन जाईल. हा तोच जंक्शन आहे जिथे माझी बाईक बंद पडलेली. केवढा मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे. मस्त. भारी. ट्रिप 2-0 करतोय. आजचं आपलं जेवढं रनिंग होईल ते आपल्याला ट्रिप 2वर कळेल. आणि मी ट्रिप 1-0 जेव्हा मी परवा पेट्रोल भरलेलं तेव्हाच केलं होतं. चला निघूया. जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी आज राईडला जाणार आहे ते. आणि मी सांगितल्याप्रमाणे ॲज आय प्रॉमिस्ड मी चाललो आहे राईडला. आज संडे आहे आणि आज तारीख आहे 24 नाही 23 संडे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाला प्रार्थना करूया आपली राईड व्यवस्थित होऊ देत, व्यवस्थित सुखरूप जाऊ देत आणि सुखरूप परत येऊ देत. सो वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी निघालो आहे एका ब्रेकफास्ट राईडला आणि माझ्यासोबत अजून माझे 3 फ्रेंड्स आहेत. एक चंद्रकांत, एक जयेश आणि एक सोहिल. चंद्रकांत आणि जयेश मला छेडानगरच्या सिग्नलपासून जॉईन करणार आहे. आमचा तो मीटिंग पॉईंट आहे, फर्स्ट मीटिंग पॉईंट. आणि सोहिल हा राहतो पनवेलला, तर तो आम्हाला तिथे जॉईन करेल. आम्ही चाललो आहे कर्जतला. ही एक खूप शॉर्ट राईड होणार आहे कारण आम्हाला रिटर्न पण यायचं आहे. सोहिलला पण काम आहे, मला पण काम आहे. त्यामुळे आम्हाला रिटर्न येऊन पुन्हा आमची कामं आहे. त्यासाठी आम्ही ठरवलं की एक शॉर्ट राईड करूया. त्यामुळे आम्ही कर्जतला चाललो आहे. जयेशला एक हॉटेल माहिती आहे, तर आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊ, ब्रेकफास्ट करू आणि रिटर्न येऊ. बस एवढी सिम्पल राईड असणार आहे ही. चला भेटूया जयेश आणि चंद्रकांतला. ते लोक येऊन थांबले असते. मी ऑलरेडी 5 मिनटं उशिरा चालतो आहे. हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आमचा मीटिंग पॉईंट असतो. जयेश येऊन थांबला आहे. चंद्रकांत आला आहे का माहीत नाही, कदाचित पेट्रोल भरत असेल. नाही नाही चंद्रकांत नाही आलाय. पण आलास का टायमिंग मध्ये. नया पॅन्ट, नया ग्लव्स. हे लहान मुलं बघा. चला निघायचं. चंद्रकांत एकटाच पुढे गेला. या राईडला चंद्रकांतकडे नवीन ग्लव्ज आहेत. मला वाटतं पॅन्ट पण नवीनच आहे. पॅन्ट तर आम्हीच घेतलेली जाऊन, पण त्याने लास्ट राईडला घातलेली का माहीत नाही. आता हेल्मेट आणि शूज बाकी आहेत. नेक्स्ट राईडला हेल्मेट असेल त्याच्याकडे नवीन. जस्ट जयेशचा फोन आलेला आणि थोडीशी चुकामुक झाली आमची. मी पुढे आलेलो थोडं आणि ते दोघे एकत्र येते. त्या लोकांनी मागून पाम बीच घेतला. त्यांना असं वाटलं की मी पण पाम बीच रोड घेतला आहे. ठीक आहे, मी भेटेन त्यांना पुढे. आणि एक गोष्ट, जो आमचा 4th पार्टनर होता सोहिल, तो ड्रॉप झाला आहे, तो नाही येत आहे. आता आम्ही 3घच आहोत. मला नाही वाटत कुठे जास्त ब्रेक्स होतील. लवकर येऊ आम्ही रिटर्न. आणि पोचलो आहे मॅकडॉनल्ड्सला, बायकर्स मीटअप पॉईंट. तरी आज खूप कमी बाईक्स दिसत आहेत. इथे पण नाही आहेत बघा. रायडर्स दिसतच नाही आहेत रोडवर संडे असून. आता मी हा रस्ता घेतोय JNPT वाला, जो पनवेल बायपास करतो. आणि ते लोक त्या रस्त्याने सरळ येतील असे, आणि मला तो ब्रिज जिथे उतरतो त्या तिथे भेटतील. एअरपोर्ट बघा, बरंचसं काम झालेलं आहे एअरपोर्टचं.
अजून 2 वर्ष मॅक्स एअरपोर्ट चालू होऊन जाईल. खूप लहान मुलं उभी असतात ना गाड्या बघायला. हे बघा सेशन चालू आहे. हा आमचा सोईलला भेटायचा पॉइंट आहे. सोईल इथे राहतो आतमध्ये त्या बाजूला कुठेतरी, मला एक्झॅक्ट नाही माहीत. तर तो कायम जेव्हा राईडला येतो तेव्हा इथेच भेटतो. आता हे दोघे इथून येतील तर त्यांची वाट बघूया. जंक्शन ना, तर लेफ्ट येतो तिकडे ना. हा तू चल पुढे चल. निघालो आता इथून. आता नेक्स्ट स्टॉप कदाचित आमचा कर्जतचा जो लेफ्टन येतो तोच असेल. आणि मी तर आलो आता कर्जतच्या जंक्शनला. इथून आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. तर हे दोघे मागे आहेत, जास्त मागे नसणार, येतील लगेचच. हा तोच जंक्शन आहे जिथे माझी बाईक बंद पडलेली. जयेश आलाय, चंद्रकांत यायचं आहे. हे एक रेस्टॉरंट मला माहिती आहे, चांगलं आहे, मी इथे खाल्लं आहे. पण इथे नॉनव्हेज मिळतं का माहीत नाही. असं काय लिहिलं तर नाही आहे प्युअर व्हेज. इथे नॉनव्हेज मिळतं, मिळतं ना. बुर्जी अंड अंड. खोपोली तिकडे गेलं. अडलक इथे अंड नाही मिळत, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. आता ह्या रस्त्याला आम्ही कुठेतरी व्यवस्थित असं रेस्टॉरंट शोधणार आहे. आता हंटिंग सुरू. मला भूक लागली यार. कुठे काय व्हेज लिहिलं नाही. तू पुढे चल. केवढा मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे, मस्त. विठ्ठला 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 विठ्ठल. भूक लागली यार आता, चल मागे जाऊ. भारी आहे ना. तर आता निघतो इथून. प्रति पंढरपूर आळंदी असं लिहिलं आहे इथे बोर्ड. का मस्तच मूर्ती आहे. महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत नगरपालिका. क्या बात है. BMW वालीच आहे ना. हो BMW ची EV कर्जतमध्ये. एक कॉफी हाऊस आहे, रेस्टॉरंट. बघू, आम्हाला बघून अजून पण बायकर्स थांबले. तर लिहिलं तर आहे मल्टी क्युझिन. विचारूया चालू आहे का. चालू आहे. काय काय मिळेल, काय काय मिळेल नाश्तामध्ये. और अंडे में वेज आहे. बघूया तो काय बोलतो. तुला चालेल ना वेज. वेज वेजच आहे.
मग काय करायचं? खायचं इकडे का पुढे जाऊ मग? व्हेज कशाला इथे खायचं? मग आपण त्याच रेस्टॉरंटला जाऊ ना. इथे खूप महाग असणार व्हेज विनाकारण. मी काय बोलतो, व्हेज कशाला इथे खायचं? विनाकारणचं महाग असणार. पुढे ते आपण मगाशी थांबलेलो तिथेच जाऊ मला वाटतं, है ना? हे विनाकारण महाग आहे. काय इंग्लिश ब्रेकफास्ट असतं, नॉनव्हेज तर खाल्लं असतं. मी इथे पण नाही थांबत आहे. मला वाटलं काहीतरी चांगला इंग्लिश ब्रेकफास्ट असेल. हां, आणि आम्ही जे स्टार्टिंगला ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो तिथेच चाललोय परत. वी आर फायनली बॅक टू दिस रेस्टॉरंट कैलाश सरोवर. ओ हो. सगळे तेच आहेत, पोर्शेवालेच आहेत. भारी. वगैरे काय भेटत नाही, या इथे खावा आता. तर नाश्ता करून निघतोय आता. एवढं फिरून शेवटी आम्हाला वेजच नाश्ता करावा लागला. आता नाही कुठे थांबायचं जास्त, आता नॉनस्टॉप. शिवाजी महाराजांचा झेंडा झालं ना, शिवजयंती तर झाली, काढला नसेल कदाचित. नाही, हे बघा हे मशाल घेऊन फिरतात. हे मशालचं काहीतरी असतं म्हणून झेंडा लावला. आणि आता हा आलाय पळसपे फाटा, मुंबई गोवा हायवे. आणि आपण तोच आपला नेहमीचा रूट पाम बीचनेच जाऊ. त्याआधी एक हॉल्ट घेईन मी इथे, एक फोटो क्लिक करायचा आहे थंबनेलसाठी. नवी मुंबई महानगरपालिका. आणि आता लागणार आम्ही पाम बीच रोडला. हा वाशीचा नवीन ब्रिज पूर्ण झाला आहे पण अजून चालू नाही केलं आहे. का माहीत का? इथे ट्रॅफिक झालं आहे. आत्ता चालू असता तर नसतं गाड्या निघाल्या असत्या पटापट. इथेच काहीतरी झालं आहे, मला वाटतं गाडी बंद पडली असणार एखादी. तर फायनली आलो आहे, राईड कंप्लीट झाली आपली, ब्रेकफास्ट राईड. आणि आलो आहे बिल्डिंग खाली. घड्याळात वाजले आहेत 11:30 आणि गाडी पार्क केली आपली जागेवर व्यवस्थित. तर आजची राईड तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच राईडचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. अशाच बऱ्याच राईड होणार आहेत अजून पुढे. तर मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.